नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत नाचणीचा पौष्टिक असा चिला, जो तुम्ही डब्यासाठी मुलांना देऊ शकता, नाश्त्यासाठीही करू शकता. भरपूर अशा भाज्या घालून केलेला नाचणीचा चिला खायला एकदम टेस्टी आणि मस्त लागतो. आणि मुलांना समजणारही नाही की हा नाचणीचा चिला आहे, तेही आवडीने खातील. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे भाज्या घेतल्या, एक गाजर, एक बीट, थोडे कॉर्न घेतले आहेत बॉईल करून, एक शिमला मिर्च घेतली आहे, थोडा कोबी घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये पनीर पण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता आपण हे सगळं मिक्स करूया. एका बाउलमध्ये मी एक मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घेतला आहे आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे. हे सगळं मिक्स करूया. त्याचबरोबर मी इथे पाव वाटी दही घेतली आहे. आता हे सगळं आपण थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. तुम्हाला यामध्ये आणखीन काही पिठं ॲड करायची असेल तरीही तुम्ही करू शकता. म्हणजे बाजरीचं पीठही चांगलं लागेल ह्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे असं इतकं बॅटर करून घ्यायचं. त्यानंतर आपण थोड्या थोड्या भाज्या यामध्ये मिक्स करूया. सगळ्या भाज्या आपण मिक्स करून झाल्यात. आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा लसूण आणि मिरची आणि आलं याची पेस्ट घातली आहे. थोडी हळद, धना जिरा पावडर 1 चमचा, थोडासा लाल मसाला घातला आहे कारण की आपण मिरचीची पेस्ट पण घातली आहे, म्हणून मसाला थोडा कमी घालूया. चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी साखर. साखर ही ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. आता हे सगळं आपण मिक्स करूया. आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण चिला करायला सुरुवात करूया. तुम्ही या बॅटरपासून जर तुम्हाला अप्पेही बनवायचे असतील ना तरीही तुम्ही बनवू शकता, तेही छान लागतात. थोडं अजून बॅटर घट्ट असेल ना तरी चालेल. आणि ह्याचे तुम्ही चिला पण बनवू शकता. तवा तापत ठेवला, त्यावर तेल घालूया. आणि आपलं हे बॅटर त्याच्यावरती पसरवूया. तुम्हाला ज्या साईजचं बनवायचं त्या साईजचं तुम्ही बनवू शकता. मंद गॅसवर आपण हे भाजायचं आहे. जास्त फास्ट गॅस नाही करायचं, नाही तर करपेल.
तुम्ही बघू शकता मंडळी, काय मस्त टेक्स्चर आलं आहे आणि दिसायलाही किती छान दिसतो आहे. मुलांना अगदी वाटणारही नाही की हा नाचणीचा चिला आहे. मी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. टिफिनसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला जर हवे असतील तर याचे आपेही करू शकता, तेही अगदी खूप टेस्टी लागतात. आता आपण हे काढूया. चिला हा रेडी आहे. आपण अजून एक चिला करून घेऊया. झाकण ठेवून केलं तर लवकर हे होईल, लवकर तो हे होईल, शिजेल. यावर जर झाकण ठेवलं ना तर हा पटकन भाजेल. दुसराही चिला आपला रेडी आहे. नाचणीचा हा प्रकार खूप मस्त आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचप्रमाणे मंडळी, तुम्ही आमच्या नाचणी डोस्याला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. असंच प्रेम आम्हाला देत राहा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि ह्या रेसिपीलाही तितकंच प्रेम द्या तुम्ही. थँक्यू, तुम्हाला खूप खूप थँक्यू. तर आपला चिला रेडी आहे. खायला एकदम टेस्टी आणि खुसखुशीत खूप छान लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपला नाचणीचा चिला इथे रेडी आहे. भरपूर भाज्या घातलेला असा पौष्टिक चिला तुम्ही नक्की करून बघा. आणि लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक चांगला उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.